स्मार्ट अहमदनगर न्यूज। निलेश लंकेंसाठी माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा। रोजगाराचं काय केलं आमच्या रोजगाराचं काय केलं हे प्रश्न लोक विचारतील। महागाई वाढत चालली तिचं काय केलं? आमचे हजारो लाखो तरुण गावोगाव आहेत, त्यांच्या हाताला काम नाही। 1000 जर कॅडेट भरायचं ठरलं, 1000 फक्त, तर तिथे येतात लाख मुलं नव्यानं देशाकरता मरायला तयार असणारे परत घरावर जातात। त्यांचं काय हा प्रश्न शिल्लक राहत असतो। पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाही, महागाईवर बोलायला तयार नाही। मला नगरला आल्यावर वाटलं होतं आज काहीतरी बोलतील बरं का, शेतकऱ्यावर बोलतील। शेतकरी शेवटी हा जो आहे संपूर्ण जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा आहे। बाजारपेठ सुद्धा शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे आले तर बाजारपेठ चालते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे शेतकऱ्यावर काहीतरी बोलतील असं वाटत होतं। एक चकार शब्दही शेतकऱ्यावर बोललेले नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यांनी आमचं सांगितलं निळवंड धरण आम्ही पूर्ण केलं। निळवंड धरण हे 12 सालीच पूर्ण झालेलं होतं, हे 14 साली आले। आता काय सांगणार तुम्हाला? आणि पंतप्रधान लिहून देतात ते वाचतात। कोणतरी मला सांगत होतं, तुम्हाला दोघांना माहिती असेल, पुढे काहीतरी असे काचेचं हे असतं ते वाचत असतात, प्रॉम्प्टर म्हणतात त्याला, टेलिप्रॉम्प्टर असं असतं असं म्हणतात। त्यामुळे ते असे काहीतरी शब्द वापरत असतात। तुम्हाला सांगतो पंतप्रधान हे असे पंतप्रधान, अरे ते मणिपूरला अत्याचार झाले आदिवासी भगिनींवर, साधा शब्द बोलले नाही। आमच्या त्या मुलींवर अत्याचार झाले आणि ते एका खासदाराने केले। आमच्या पहिल्या मुलींवर एक शब्द बोलले नाही। तो मोकाट खासदार फिरतोय, मुली मात्र जेलमध्ये घालण्याचं काम त्यांनी केले, आपल्या सगळ्यांनी पाहिलं। शेतकऱ्याच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकणारे पंतप्रधान आपण सगळ्यांनी पाहिलेले। आणि आपण 2 मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहेत। जसं या दोघांचं कोणत्या कारणानं जेलमध्ये घातलं हे माहित नाही, तसं त्या दोघांचं सुद्धा अजून कारण काही कोणाला कळालं नाही। वस्तुस्थिती आहे निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं चाललेलं दिसतंय। बॉन्डचा मोठा घोटाळा, पैसे गोळा करण्याचं, इथे सांगितलं का गोवंशाच्या संदर्भात इथे राऊत साहेबांनी सांगितलं त्याच्यात पैसे घेतले। अरे एवढंच नाही, तुम्हाला जे कोरोनाचे नंतर इनॅक्युलेशन दिले ते कमी दर्जाचे होते, ते देऊ नये असे शिफारस होती। त्या कंपनीकडून पैसे घेतले आणि ते तुम्हाला इंजेक्शन टोचले, त्याचा त्रास आता सुरू झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय। असा देश कडे चालत असतो का? हा हुकुमशाहीकडे चाललेला देश दिसतोय। आपल्याला सगळ्यांना लोकशाही वाचवायची, आपली राज्यघटना वाचवायची आणि त्याकरता सुद्धा ही निवडणूक महत्वाची। जास्त काही बोलत नाही। आपल्याला स्वतः उमेदवारांना मी सांगितलं तुम्ही शेवटी विनंती करा, त्यात संपवावं लागेल आपल्याला। किती मिनिटं राहिले मला माहित नाही। एक गोष्ट सांगेल तुम्हा सगळ्यांना, तेव्हा ही राज्यघटना सहज तयार झालेली नाही। तुमच्या आमच्याकरता फार महत्वाची मताचा अधिकार, गोरगरिबाला जर किंमत आली असेल तर त्या मताच्या अधिकारामुळे आली, नाकारता येणार नाही। आमच्या संतांनी जे विचार दिला, प्रथम संत निवृत्तीनाथ महाराज हे द्रोणागिरीच्या पायथ्याला संविधान वाचवण्याची चळवळ सुरू झाली। या 10 वर्षापूर्वी रोहित या मुलाने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जागा केला की हा जो काही देशामध्ये या सत्तेचा उदय झालेला आहे, ती सत्ता संविधान बदलण्यासाठी आलेली आहे। 10 वर्षापूर्वी एका दलित स्कॉलरने आत्महत्या केली होती। आज सगळ्यांना संविधान बचावच्या अजेंडावरती लढावं लागतंय। आज किती सांगत असले की आम्ही संविधान बदलण्यासाठी आलेलो नाही, पण यांचे मनसुबे या ठिकाणी छुपे राहिलेले नाही। जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या 400 पारच्या नाऱ्याला विरोध करायला सुरू झालं, तेव्हा यांचा 400 पारचा नारा बंद झाला, पण संविधान बदलण्याचा अजेंडा यांचा संपलेला नाही। हे असणार मी या माध्यमातून जाहीर करतो। यांचा अजेंडा आजचा नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवत असताना इथले सरसंघचालक त्यावेळेचे गोळवळकर ढिगळाने शिवलेली गोदडी म्हणून त्या संविधानाला हिणवलेलं आपल्याला विसरून चालता येत नाही। आज नरेंद्र मोदी म्हणतात की खुद बाबासाहेब असते तरी संविधान बदलता आलं नसतं। अरे बाबा, जर बाबासाहेब असते तर तू पंतप्रधानच झाला नसतास। आणि या ठिकाणी जे उभे ते संघर्ष दलित आदिवासी
महत्वाची मुस्लिम बहुजन बांधवांना आवाहन करायला हवंय की जर का आज आपण या निवडणुकीकडे आंदोलन म्हणून जर बघितलं नाही, संविधान उद्ध्वस्त होऊन गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. मला सार्थ अभिमान आहे की शरदचंद्र पवार साहेब बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी लढताय. म्हणून आपण त्यांना साथ दिली पाहिजे. का दिला यांनी? नाटक करायचे, नौटंकी करायची, खोटं बोलायचं. आम्ही राशन दिलं, आम्ही अमुक दिलं, आम्ही तमुक दिलं. त्या केरळामध्ये मधुकुंडाम नावाचा एक आदिवासी समूहाचा 2 किलोचं या ठिकाणी तांदूळ चोरला म्हणून मारला. उत्तर प्रदेशला मनीषा वाल्मिकीची हत्या झाली हाथरसला. या श्रीरामपूरला, या विकेंडच्या हरेगावला 3 दलित तरुणांना उलट टांगून मारलं, त्यांच्यावर थुंकले, लघवी केली. दलितांचं अस्तित्व धोक्यात आणलं, मुस्लिमांना दिसन तिथं मारण्याचं काम केलं. हे असणारे दलित आदिवासी मुस्लिमांचे होऊ शकत नाही. देश आणि आपलं अस्तित्व वाचवायचं असेल आता इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. ही खूनगाठ आपण सर्वांनी बांधली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, जाता जाता एवढंच सांग, भटकते आत्मा घाबरल्याचं लक्षण आहे. नरेंद्र दाभोळकर असते तर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कायद्याखाली नरेंद्र मोदीला जेलमध्ये टाकला असत. भटकती आत्मा भूताख्याता पुण्यात, अरे पुण्यात शैक्षणिक केंद्र आहे, सावित्रीबाई फुलेंचं केंद्र आहे, विज्ञानाचं केंद्र, आणि तिथं अंधश्रद्धाचं भाषण सुरू आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, ज्या महात्मा फुलेंचे विचार, ज्या राजश्री शाहू महाराजांचे विचार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब घेऊन जातात, त्यांना भटकती आत्मा मानणाऱ्याला काढून टाकण्याचं काम करा असं आव्हान या महाराष्ट्रातून मी तुम्हाला करतोय. काही म्हणायला बसले, उद्या मी तर म्हणतो हे जर 4 जूनला निकाल आला आणि यांचं सरकार जर पडलं तर मी तुम्हाला सांगतो, हे असं म्हणायला बसलंय कोरोना जे मेले त्यांच्या भूतानी मला पाडलं. हे काय म्हणील भरोसा नाही. हे रसायन वेगळं आणि आता ते घाबरलेलं अशी स्थिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, आदिवासींचा अवमान, आदिवासी राष्ट्रपती मुर्मूला संविधानाच्या असणाऱ्या त्या नव्या संसदेत स्थापना दिवशी बोलवलं नाही, परंतु त्यांनी स्वतःचा फॉर्म भरायला त्यांना बोलवलं. पहा आघाडी, निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे. निलेश लंके या ढाण्या वाघाचा विजय निश्चित आहे. दलित इकडं, दलित तिकडं, मुस्लिम इकडं तिकडं काही नाही. या फाकड्याची ताकद मोठी आहे. निलेश लंकेंच्या पाठीशी ठामपणे उभा केलेली आहे. विजय या ठिकाणी निश्चित हे जाहीर करतोय. काल नरेंद्र मोदींच्या सभेत सुजय विखेंना बघितलं, दाढी केलेली नाही, करतेत का नाही माहित नाही, नुसते फिके पडले. आणि म्हणून आमचे कवी तिकडे गेलेत. मी म्हणलं मी पण एक कवी करतो. सुजय विखे पडले फिके, निवडून येणार निलेश लंके, हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो. म्हणून संविधान वाचवण्यासाठी, मानवता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी, सामाजिक न्याय वाचवण्यासाठी, दलित आदिवासी मुस्लिमांचं बहुजनांचं अस्तित्व वाचवण्यासाठी तुतारीला मतदान करा आणि निलेश लंकेला संसदेत पाठवाचं जाहीर आवाहन करतो. मला विश्वास आहे की निलेश लंके या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या योद्धा आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठाम राहिलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो. बरंच काही बोलायचं होतं. 100 रुपयाची फीस आम्ही भरायचो, आता 1000 रुपये येते तरी आरक्षण कुठे कळत नाही. थेट सचिव भरती आणली आणि कंसामध्ये लिहिलं थेट केंद्रात सचिव होणार, पण मागासवर्गीयांची जागा भरणार नाही.
हे थेट सचिव मारायला लागले आणि आरक्षणाच्या गप्पा मारायला लागलेत, अशी स्थिती आहे. हे शोषणकारी हुकुमशाही आणि अराजकतेकडे निघालेली व्यवस्था संपवा असं आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम.